हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चाललोय खडकवासला. चला. तर आज मी आलोय खडकवासला, पुणे. आणि आज मी सायकल चालवते माझी ट्रायबन RC100. एवढी मजा आहे ना पावसात सायकल चालवायला. पूर्ण ब्लॉग बघा, चॅनलवर आलेला आहे. शपथ एवढं भारी वाटतंय ना, खतरनाक. सायकल चालवायला मित्रांनो जी मजा आहे ना ती कुठंच नाही, आणि ते पण पावसात. बघा रोड बघा. Yo, guys, look at the view. नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्याच्या सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक खडकवासला धरणाकडे सायकल प्रवासासाठी निघालो आहोत. पावसाळ्याचे वातावरण, थंड हवा, चहूबाजूंनी पसरलेली हिरवळ आणि ढगांनी व्यापलेले आकाश या प्रवासाला अधिकच अविस्मरणीय बनवते. खडकवासला धरण महाराष्ट्रातील पुणे शहरापासून सुमारे 21 किलोमीटर अंतरावर मुठा नदीवर वसलेले आहे. हे धरण केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर संपूर्ण पुणे शहरासाठी जीवनदायिनी जलस्रोतांपैकी एक आहे. आजही शहराच्या लाखो लोकांनी पिण्याचे पाणी येथून मिळते आणि आसपासच्या क्षेत्रांची शेतीही या जलाशयावर अवलंबून आहे. या धरणाचे बांधकाम ब्रिटिश राजवटीत सुमारे 1879 पूर्ण झाले. हे बांधकामांसाठी सुमारे 10 वर्ष लागली. सुरुवातीला याचे नाव लेक पाईप ठेवण्यात आले होते, जे त्या काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर सर हेनरी फाईन यांच्या नावावरून होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर याचे नाव बदलून खडकवासला धरण ठेवण्यात आले.
या धरणाचा मुख्य उद्देश पाणी साठवणे, पुणे शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि शेतीसाठी सिंचन व्यवस्था बळकट करणे हा होता. आजही हे धरण पुण्याच्या जलव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग मानले जाते. धरणाची उंची सुमारे 31.71 मीटर आहे. तर याची एकूण जी लांबी आहे ती सुमारे 1939 मीटर म्हणजे सुमारे 2 किलोमीटर एवढी आहे. याची जलसाठणाची जी क्षमता आहे ती सुमारे 341 दशलक्ष घनमीटर आहे, जी याला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जलाशयांमध्ये समाविष्ट करते. एक रंजक गोष्ट म्हणजे या धरणात फक्त मुठा नदीचेच पाणी येत नाही, तर पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 3 मोठ्या धरणांचे पाणीही शेवटी येथेच येऊन एकत्र होते. या जलाशयांमुळे वर्षभर पुणे शहराच्या पाण्याची गरज पूर्ण होते. खडकवासला धरणाजवळील परिसरातही अत्यंत महत्त्वाचा आहे. येथेच भारताची प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA स्थित आहे, जिथे भारतीय सेना, नौदल आणि वायुदलाचे भावी अधिकारी प्रशिक्षण घेतात. याशिवाय डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग अँड सेंटर वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर यासारख्या राष्ट्रीय संस्थांची याच भागात आहेत. जर तुम्ही समोरील टेकडीकडे नीट पाहिले तर धरणांच्या मागे सिंहगड किल्ला आणि त्याच्या डाव्या बाजूला दूर सह्याद्री पर्वत रांगेत उभा असलेला तोरणा किल्ला दिसतो. हे दोन्ही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले आहेत आणि याचा ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तर नक्की बघा. खडकवासला धरणाचा इतिहास केवळ यशाशी जोडलेला नाही. 1961 पानशेत धरण फुटल्यानंतर आलेल्या भीषण पुरात या धरणाचेही मोठे नुकसान झाले होते. नंतर आधुनिक अभियंत्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ते अधिक मजबूत करण्यात आले. पावसाळ्यात जेव्हा सतत पाऊस पडतो आणि धरण पूर्ण क्षमतेने भरते, तेव्हा त्याचे दरवाजे उघडले जातात. वेगाने वाहणारे पाणी, चहूबाजूंनी पसरलेल्या पाण्याची वाफ, थंड वारे आणि हिरवेगार डोंगर मिळून असा देखावा तयार करतात, जो पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक येथे येतात. चलो गाइज, फिर मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.